आयुष्याच्या या वळणावर साथ कोणाचीच मिळत नाही, म्हणून स्वतःच्या नशिबाला कोसत आहेस, तर हा स्वामींचा संदेश तुझ्यासाठीच आहे. स्वामी म्हणतात, अरे बाळा, जेव्हा तू जन्म घेऊन या जगात आलास तेव्हा तू एकटाच आला होतास. तेव्हा तुला कुठे जाणार आहेस, कोणत्या कुटुंबात तुझा जन्म होणार आहे, तुझे आईवडील, नातलग हे कोण आणि कसे असणार आहेत याची काहीच माहिती तुला नव्हती. तरी देखील तू जन्म घेऊन आलासच ना. आणि जन्मानंतरचं एक सत्य म्हणजे मृत्यू, तो देखील जेव्हा येईल तेव्हा तू एकटाच जाणार आहेस. त्यावेळी देखील तुझ्यासोबत कोणच येणार नाहीत, हे तुलाही माहीत आहेच की. अरे, जन्म आणि मृत्यू जे आपल्या जीवनातले अंतिम आणि कठीण सत्य आहे, तरी देखील तू न घाबरता कोणाच्या साथीशिवाय, सोबतीशिवाय आलासच ना. मग या जन्म आणि मृत्यूमधील हा जो काही अशाश्वत वेळ आहे, त्या वेळेत तुला कशाला कोणाची साथ हवी आहे? अरे, तुला आम्ही घडवलं आहे, हे तू विसरला आहेस का? एक लक्षात घे, इथे कोणीच कोणाचं नसतं. त्यामुळे तूच स्वतःचा आहेस. बाकी सगळा तुझा भास आहे. या भासाच्या पाठीमागे धावत जाऊ नको. जे आत्ता तुझ्याकडे आहे ते तुझंच आहे, आणि जेव्हा ते नसेल तेव्हा तू समजून जा, ते आता तुझं नाही. तुझं या जगात फक्त मी आणि तुझे चांगले कर्म, या दोनच गोष्टी शेवटपर्यंत तुझ्या सोबत असणार आहेत. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या हातून करता येतील तेवढे चांगले कर्म कर. मग बघ, तुला कोणाची साथ मिळत नाही म्हणून तू कधीच स्वतःला कोसणार नाहीस. स्वामींचा हा संदेश तुला आवडला असेल तर नक्की लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिही. माझे अखंड नामस्मरण करत राहा. मी सदैव तुझ्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ.